नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। आजपासूनच अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे आजच इथे नोटिफिकेशन आलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। PDF आहे, 5 मिनिटात आपण समजून घेणार आहोत। इथे कोणते पद असणार आहे, त्यानंतर एज क्रायटेरिया काय आहे, शिक्षण काय असणार आहे, सॅलरी काय भेटणार आहे, कोणत्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व जी नवीन आलेली योजना त्या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। चला तर आजची जी सविस्तर माहिती ते पाहून घेऊया। बँक ऑफ बडोदा अंतर्गत इथे नोटिफिकेशन आलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करावे लागणार आहे। एकूण 592 वॅकन्सीजसाठी इथे भरती निघालेली आहे। लास्ट डेट टू अप्लाय 19 नोव्हेंबर 2024 असणार आहे। आपण PDF 5 मिनिटात समजून घेऊया। रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स ऑन फिक्स टर्म एंगेजमेंट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हा जॉब असणार आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 30 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। डिटेल्स ऑफ पोझिशन अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा चेक करून घ्या। मॅनेजर बिझनेस फायनान्स आहे, MSME रिलेशनशिप मॅनेजर आहे, त्यानंतर सिनियर मॅनेजर, हेड AI, हेड मार्केटिंग ऑटोमेशन, हेड मर्चंट बिझनेस ॲक्वायरिंग, प्रोजेक्ट मॅनेजर, डिजिटल पार्टनरशिप लीड, त्यानंतर झोनल लीड मॅनेजर, ATM, त्यानंतर मॅनेजर AI इंजिनियर, मर्चंट ॲक्वायरिंग, न्यू एज मोबाईल बँकिंग ॲप प्रोडक्ट मॅनेजर, UI UX स्पेशलिस्ट युजेबिलिटी, डिजिटल लेंडिंग जर्नी स्पेशलिस्ट, अशा विविध पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। खूप साऱ्या पदं आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नोकरीची संधी खूप चांगली असणार आहे। प्रत्येक पदानुसार इथे एज्युकेशन क्रायटेरिया वेगवेगळी असणार आहे। जे पोझिशन दिलेली आहे मॅनेजर बिझनेस फायनान्स, एक वॅकन्सी आहे। इथे एज्युकेशन क्रायटेरिया CA और फुल टाइम MBA और फायनान्स सांगितलेलं आहे। मिनिमम 22 वर्ष, मॅक्सिमम 28 वर्ष सांगितलेलं आहे। पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिनिमम 1 इयर तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। MSME रिलेशन मॅनेजर 120 वॅकन्सीज आहे, मिनिमम 24 आणि मॅक्सिमम 34 एज क्रायटेरिया असणार आहे। इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन फुल टाइम ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन चालणार आहे। मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे। आणि MSME रिलेशनशिप सिनियर मॅनेजरला 20 जागा आहेत, मिनिमम 26 आणि मॅक्सिमम 36 एज क्रायटेरिया आहे। फुल टाइम MBA मार्केटिंग और फायनान्स इथे असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिले जाईल आणि मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। इथे डिपार्टमेंट वाईज इथे जॉब असणार आहे। फायनान्स आहे, MSME बँकिंग आहे, डिजिटल ग्रुप आहे, तिथे 139 वॅकन्सीज असणार आहे। त्यानंतर इथे अशा वेगवेगळ्या पदानुसार, म्हणजे BE झाले, तुमचे BTech झाले, कम्प्युटर सायन्स आहे, तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। पदानुसार इथे एक्सपिरियन्स सुद्धा सांगितलेला आहे। तुम्ही इथे अर्ज करण्यापूर्वी हे सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे। डिजिटल मार्केटिंग जॉब आहे, कंपायलन्स मॅनेजर आहे, कंप्लेंट मॅनेजर आहे, स्ट्रॅटेजी मॅनेजर आहे, अशा एकूण 500 पेक्षा जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सुद्धा फील्डमधून इथे जॉब प्रेफरन्स तुम्हाला दिलेला आहे। तुम्ही इथे अर्ज करते वेळेस हे पाहायचं आहे की एक्सपिरियन्स किती वर्षांचं तुम्हाला लागणार आहे, त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करायचा आहे। रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत। त्यानंतर इथे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे। इथे सिलेक्ट डिपार्टमेंट करायचं आहे, त्या डिपार्टमेंटनुसार तुम्ही इथे प्रोसीड करू शकणार आहात। ही PDFची लिंक, ही सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता इथे एज क्रायटेरिया तुम्ही इथे चेक करू शकता। रिलॅक्सेशन दिलेलं आहे, ज्यामध्ये शेड्यूल कास्टला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर इथे STला 5 वर्षाचं आहे, OBCला 3 वर्षाचं आहे, असं एज क्रायटेरिया आहे ते तिथे एज रिलॅक्सेशनचं दिलेलं आहे। त्यानंतर इथे लोकेशन ऑफ पोस्टिंग सांगितलेलं आहे। संपूर्ण भारतातून तुमचं लोकेशन कुठेही असू शकतं, म्हणजे ब्रांचेस इन इंडिया इथे असू शकणार आहे। जसं की महाराष्ट्रामध्ये पुणे लोकेशन दिलेलं आहे। त्यानंतर इथे आसाममध्ये आहे, बिहारमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये इथे तुम्हाला लोकेशन जॉबचं दिलेलं आहे। त्यानुसार तुम्ही नक्कीच पाहू शकणार आहात। त्यानंतर लोकेशन ऑफ पोस्टिंग फॉर पोझिशन ऑफ एरिया रिसिवेबल मॅनेजर, हे सुद्धा सर्व माहिती इथे दिलेलं आहे। त्यानंतर इथे ॲप्लिकेशन फीस 600 रुपये प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस असणार आहे जनरल EWS OBC कॅन्डिडेट्सला, आणि 100 रुपये चार्जेस फॉर SC SC PWD आणि वुमेनला असणार आहे। सिलेक्शन प्रोसिजर इथे सबसिक्वेंट राउंड ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू और एनी अदर सिलेक्शन मेथड सुद्धा होऊ शकतं, जे शॉर्ट लिस्टिंग नंतर होणार आहे।
या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, वेगवेगळ्या फील्डमधून झालेलं आहे किंवा BE झालेलं आहे, BTech झालेलं आहे, नक्कीच तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. अर्ज करते वेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे पोस्ट वगैरे सगळं सिलेक्ट करून सर्व माहिती इथे फिल करून तुम्हाला गेट OTP करून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे व सर्व माहिती भरल्यानंतरच तुमचे इथे अर्ज स्वीकारले जाणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता व आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो करा. थँक्यू.